परिक्रमेचा पुढचा अपडेट द्यायचा होता. आज सकाळी आम्ही 4:40च्या साधारण 2:30ला खांडवाला पोचलो. आमचा ट्रेनचा प्रवास एकदम सुरळीत झाला, काही प्रॉब्लेम आला नाही. तिथून आम्ही ओंकारेश्वराला कॅब करून आलो आणि सगळा योग इतका छान जुळून आला. तिथे ओंकारेश्वराच्या गजानन आश्रमामध्ये आम्ही आत्ता आहोत. तिथे आमची रजिस्ट्रेशन प्रोसेस वगैरे व्यवस्थित एकदम झाली. आम्ही सगळं घेऊन आलो होतो डॉक्युमेंट्स. तिथे जे नर्मदा परिक्रमा करतात त्यांचं रजिस्ट्रेशन होतं आणि जस्ट आमचं रजिस्ट्रेशन झालं आणि आता आपण पुढे काय करूयात असं मी बोलत होतो. तेवढ्यात आम्हाला इथे आरती सुरू होणार आहे गजानन महाराजांच्या आश्रमामध्ये, असं म्हणजे त्यांचे जे इथले व्हॉलंटियर्स आहेत ते आम्हाला सांगत आले. आणि ती आरतीची जी पहिली नांदी असते म्हणजे ते ढोल ताशा आणि असं सगळं वाजवायला सुरुवात करतात, शंखनाद करतात. आणि म्हणजे इतका सुंदर योग होता की मी आणि अतुल या मंदिरामध्ये आरतीसाठी एंटर करणारे पहिले होतो. आणि त्या शंखनादामध्ये आणि त्या ढोल ताशांच्या आवाजामध्ये आमची एंट्री झाली आणि त्यांनी आम्हाला त्यांच्या आरतीचे कागद वगैरे दिले आणि आम्हाला अगदी पहिल्या ओळीमध्ये उभं राहून आम्हाला गजानन महाराजांची आरती आम्ही केली, सद्गुरुनाथ महाराजांची आरती केली आणि नर्मदा नदीची आरती केली आणि नर्मदाष्टक म्हटलं. सो असा खूप म्हणजे सुरुवात तरी आमची खूपच छान झाली, त्याच्यामुळे खूप मोटिवेटेड वाटतं आहे. आणि आता त्याच्यानंतर इथे चांगली सोय आहे राहायची, असा हॉल आहे आणि कॉमन लोकांमध्ये झोपायचं आहे. पण लागेल बहुतेक झोप, कारण आता दिवसभर बऱ्यापैकी दमणूक झाली आहे. आणि जेवण पण चांगलं होतं. सगळी इथली व्यवस्था एकदम सिस्टमॅटिक आहे. लोक खूप सेवाभावी वृत्तीने सगळं करत आहे. सो आता उद्याला सकाळी आम्ही पहाटे 4-4:30ला उठून ओंकारेश्वराच्या दर्शनाला जाणार आहोत आणि तिथून मांधाता पर्वताची एक साधारण 10-12 किलोमीटरची परिक्रमा उद्याला करायची असते. सो पुढचा अपडेट ती परिक्रमा करून आल्यावरती देऊच. नर्मदे हर. नर्मदे हर.